नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RT ॲडमिशन 2024-25 यासाठी लागणारे महत्त्वाचे काही डॉक्युमेंट आहेत, तर ते कोणकोणते डॉक्युमेंट आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून मी या संदर्भातील काही नवीन अपडेट आले तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहील. मित्रांनो, RTचे फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत. त्याकरिता आपल्याला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते लागतात फॉर्म भरते वेळेस. तर ते तुमच्याकडे जर नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही किंवा काही कारणास्तव तो रद्द देखील होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला रेडी करून ठेवायचे, जेणेकरून आपल्या पाल्याचे RT अंतर्गत मोफत शिक्षण होण्यास आपल्याला मदत मिळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे पाहू शकता तुम्ही डेस्कटॉपवरती प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. त्यामध्ये टिप 1 दिलेली आहे. RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. म्हणजेच फॉर्मची जे काही शेवटची तारीख असेल त्याच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते बनलेले रेडी पाहिजेत. त्याच्या पुढची डेट ते घेणार नाहीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असं क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यानंतर बालकाचं म्हणजेच तुमच्या मुलाचं आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RT प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक आहेत. जर तुमच्या बालकाचं नाव जे आहे, नंबर जर लागला RTला, तर तुमचं मुलाचं आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे कॉलम आहे त्या कॉलममध्ये तुम्ही बघू शकता जे काही कास्टमध्ये विद्यार्थी येतात त्यांना इथे वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. तर त्यामध्ये आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास OBC, विशेष मागास बालके SBC. तर ही जे आहेत ते कास्टमध्ये येतात. तर यांना कास्ट सर्टिफिकेट जे आहे बालकाचं किंवा वडिलांचं बनवून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्ममध्ये अडचण येणार नाही. तसेच दिव्यांग बालके, HIV बाधित बालके किंवा HIV बाधित बालके, कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झाले असेल, अनाथ बालके असतील, यांना देखील इथे रिझर्वेशन आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते रेडी करणं गरजेचं आहे. आता बघूया, तर वंचितमध्ये जे असतात, जे कास्टमध्ये येतात, तर त्यामध्ये काय आहे, तर तुम्हाला इथे उत्पन्नाची दाखल्याची जी गरज आहे ती गरज पडणार नाही आहे. फक्त तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र जे आहे ते मुलाचं किंवा वडिलांचं इथे बनवलेलं पाहिजेत. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला असणे गरजेचं आहे. आणि इथे महत्त्वाची गोष्ट आहे, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र जे आहे ते इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही. महाराष्ट्र राज्याचंच आपल्याला इथे लागणार आहे. त्यासाठी दुसरा पॉईंट आपल्याकडे आहे, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा. आता एखादं जर मूल अपंगत्व असेल तर त्याला किती टक्के अपंगत्व आहे, तर किमान आपल्याला 40% अपंगत्व व त्यापेक्षा जास्त असलेले सर्टिफिकेट जे आहे शासनाकडून मिळालेले, रुग्णालयातून मिळालेले UDID कार्ड आपण ज्याला म्हणतो, ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यानंतर HIV बाधित जर असतील तर त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र जे आहे ते रेडी करून ठेवायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा जो पॉईंट आहे, तर इथे कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन जर 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या दरम्यान कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल, अशा बालकांसाठी इथे त्यांना त्यांच्या वडिलांचं, आईचं किंवा दोन्ही पाल्य नसतील तर त्यांचं जे मृत्यूचं प्रमाणपत्र आहे ते इथे तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. ते तुम्हाला पुढे लागणार आहे. त्यानंतर अनाथ बालके असतील तर त्यांच्यासाठी कागदपत्रे कोणती, तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची, बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करत आहेत त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. तसेच अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे, उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येणार नाही, याची देखील नोंद घ्यावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला. तर मित्रांनो, इथे तुम्हाला तहसीलदार दर्जाचा महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2021 किंवा 21-22 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला
हा जो आहे तो महाराष्ट्र राज्यातीलच पाहिजे, परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. आता एखादी जर महिला घटस्फोटित असेल आणि त्यांच्याकडे पाल्य असेल तर त्यांना न्यायालयाचा निर्णय घटस्फोटित महिलेचा, बालकाचा, आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला, आता घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा तुम्हाला इथे द्यावा लागेल. तसेच घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाचा आईचा रहिवासी पुरावा इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि जर जे पालक आहे त्या पाल्याची जर आई विधवा वगैरे असेल तर त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र इथे तुम्हाला द्यावे लागणार आहे. विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे. आता आधार कार्ड तुम्हाला इथे द्यायचं आहे. तर वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता, आता ज्यांचा सगळ्यांचा नंबर लागला आहे त्यांना इथे RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्याचे पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आलेली आहे. परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत, तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकांच्या आधार कार्डाची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डाची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल, याची पालकांनी नोंद घ्यायची. तर मित्रांनो, इथे जर तुमच्या मुलाचा जर नंबर लागला आणि नंबर लागल्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या पाल्याचं आधार कार्ड जे आहे ते 90 दिवसाच्या आत शाळेमध्ये जाऊन जमा करायचं आहे, अन्यथा तुमचा नंबर जो आहे तो रद्द देखील करण्यात येणार आहे. तर याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. आता महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा इथे द्यायचा आहे. तर वंचित व आर्थिक दुर्बलदृष्ट्या घटकातील जर पाल्य असेल तर त्यांना इथे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई किंवा वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन हे तुम्हाला इथे रेडी करून ठेवायचं आहे. त्यानंतर रहिवासीचा दाखला, वास्तव्याचा पुरावा. आता वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. तर तुमच्याकडे रेशनिंग कार्ड असणं गरजेचं आहे. तुमच्या मुलाचं नाव रेशनिंग कार्डला असणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरी चालेल किंवा वीज टेलिफोन बिल येथे चालेल. पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचे जे पासबुक आहे ते पासबुक देखील चालेल. आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यांपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यायचे आहे. आणि जर ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच तुम्हाला भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता, जे भाड्याने राहत आहेत त्या पालकांकरिता भाडे करारावर दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करारावर फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्ही जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर राहत असाल आणि तुम्ही तुमच्या पाल्याचा RTEसाठी फॉर्म भरत असाल आणि तुमच्याकडे रहिवासी दाखला तिथला काही डॉक्युमेंट नसेल, जसे की रेशन कार्ड नाही आहे तुमच्याकडे, ड्रायव्हिंग लायसन, यापैकी कोणताही डॉक्युमेंट तुमच्याकडे जर नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट जे आहे ते आत्ताच्या आत्ता जाऊन बनवून घ्यायचं आहे